ब्रेकनंतर महाराष्ट्र दिवसभरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकमधील खड्ड्यावरून नगरसेविकेचा संताप पाहायला मिळालेला आहे। राष्ट्रवादी नगरसेविका हेमलता पाटलांची फेसबुक पोस्ट चर्चेत आलेली आहे। नगरसेविका म्हणून मला लाज वाटते, हेमलता पाटील यांची ही फेसबुक पोस्ट आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, रस्ते बघतोय, रस्त्यांची कशी चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी खड्डे आहेत, आता पावसामुळे त्यात पाणी साचलेलं आहे आणि ही दृश्य पाहून नाशिकमधील या खड्ड्यांवरून नगरसेविकेचा संतापही पाहायला मिळाला आहे। एक नगरसेविका म्हणून मला लाज वाटते अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। ताई, तुम्ही फेसबुक पोस्ट देखील करत नाराजी व्यक्त केली की मला नगरसेविका म्हणून लाज देखील वाटते असं देखील तुम्ही म्हटलंय। का नक्की ही वेळ आली? मी 35 वर्ष नगरसेविका म्हणून काम करते। माझ्या आयुष्यात यावर्षी जो मी प्रसंग बघितला तो आजपर्यंत बघितला नव्हता। ॲट अ टाईम म्हणजे एकाच वेळी शहरातले सगळे रस्ते खोदले, MNGLनी त्या शहराचा सत्यानाश केला, स्मार्ट सिटीनी सत्यानाश केला। रोज लोकांचे म्हणजे कमीत कमी आम्ही 40 ते 50 ठिकाणच्या पाईपलाईन फुटलेल्या असतात, ड्रेनेज लाईन फुटलेल्या असतात, विद्युत तारा फुटलेल्या असतात आणि MNGL आणि स्मार्ट सिटी पळून जाते। महानगरपालिकेकडे कुठलीही यंत्रणा नाही आहे, कुठलंही नियोजन नाही आहे। प्रत्येक महासभेवरती आम्ही आवाज उठवतो, बोलतो, पण त्याचा म्हणजे उपयोग शून्य होतो। आज तुम्ही बघितलं, तुम्ही स्वतः रिक्षामध्ये बसून फिरले, मी तुमचं ते सगळं हे बघितलं। रोज खड्ड्यात पडून कमीत कमी 30 ते 40 लोक खड्ड्यात पडत आहेत, मृत्यू होत आहेत, लोक असहाय्य झालेले आहेत आणि शहराला कोणालाच घेणं देणं नाही। म्हणजे सिंहस्थाच्या नावाखाली तुम्ही जी शहराची लूट लावली आहे, मक्तेदारांना सांभाळण्यासाठी जे शहराचं वाटोळं करताय आणि हे फार भयंकर आहे। म्हणजे अशा पद्धतीने नाशिक शहराचं वाटोळं झालेलं एक नगरसेवक, एक नागरिक म्हणून मी सहन करणार नाही। आज तुम्ही ज्या ठिकाणी उभी आहे, मी या ठिकाणी एवढ्यासाठी आले होते की हे पश्चिम प्रभागमधले खड्डे बुजवण्यासाठी एवढं मटेरियल आहे आणि याच्यामध्ये 10 खड्डे बुजतील की 15 खड्डे बुजतील आणि बाकी MNGL आणि स्मार्ट सिटीनी जे खड्डे केलेले आहेत ते बुजवण्याची कुठलीही यंत्रणा महापालिकेकडे नाही आहे।